VSR ला 28च्या ऍक्सिडेंटसाठी त्या ठिकाणी जबाबदार धरलं आणि मग हा रिपोर्ट जेव्हा 24 तारखेला परवा जेव्हा आला, तो रिपोर्ट आल्यानंतर हा रिपोर्ट घेऊन मी कालच्या दिवशी मुंबईला FIR करण्यासाठी गेलो होतो. तो माझा तिथं अधिकार आहे. तिथं आमचा FIR हा घेतला नाही. मग FIR तिथं घेतला नसला तर मग आम्ही आज बारामतीला जाऊन FIR करण्याचा प्रयत्न केला. 3 तास काल आणि 3 तास आज पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर बसून सुद्धा आमचा तिथं FIR स्वीकारला गेला नाही. खरं तर आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्हाला FIR हा करता येतो. आम्हाला जे सांगण्यात आलं की ऍक्सिडेंट डेथ जी अजितदादांची झाली, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा आज गाडी चालवत असताना, मोटरसायकल चालवत असताना, नाहीतर रस्त्यावर चालत असताना ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या दिवशी लगेचच्या लगेच एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्याला ऍक्सिडेंट डेथ रिपोर्ट म्हणतात. हा नॉर्मल रिपोर्ट आहे आणि दादांच्या बाबतीत सुद्धा प्रोसिजर प्रमाणे तो रिपोर्ट बनवला गेला आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ऍक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे. आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला DGCAचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये VSR ला जबाबदार धरले. मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दादाच्या बाबतीत एक सुद्धा FIR नाही झाला, तो आमचा FIR तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला. आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की CID तपास करते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं FIR घेता येत नाही. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा कुठलाही नियम नाही की CID त्या ठिकाणी तपास करते म्हणून FIR घेता येत नाही. FIR घेता येतो. त्याच्याच बरोबर ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तर मग FIR घेता येत नाही असं कोण म्हणतं का? आता अजिबात म्हणत नाही. तो आपला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल आणि मध्येच कोणाला FIR करायचा असेल तर ते FIR करता येतो. आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टचे दोन्ही जे काही निकाल आहेत त्याचा अभ्यास करून, आमच्या अधिकाराचा अभ्यास करून FIR करण्याचा प्रयत्न करून सुद्धा आमचा FIR होत नव्हता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की पोलीस प्रशासन या बाबतीत आम्हाला कुठंच तिथं सहकार्य करत नसेल तर CIDच्या अधिकाऱ्यांना आपण